राष्ट्रवादीमध्ये एक मोठा संघर्ष सुरू होऊ बघतोय। शिर्डीमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं शिबिर पार पडलं आणि या शिबिराला रोहित पवारांनी या शिबिराकडे पाठ दाखवली आणि याचं कारण ठरलंय काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील, पण जयंत पाटलांना विश्वासात न घेता ही युवा संघर्ष यात्रा काढल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती आणि या युवा संघर्ष यात्रेतून जयंत पाटील दोन हात दूरच दिसून आले आणि आजच्या या शिर्डीतल्या शिबिरात रोहित पवार गैरहजर होते। त्यामुळे आता हा नवा संघर्ष सुरू झालाय का अशी चर्चा सुरू झालेली आहे। ओमकार वाबळे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ओमकार, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये ही वादाची ठिणगी पडलेली आहे, काय याच्या बाबत भाकीत केलं जात आहे, काय शक्यता आहेत? थोडी क्रोनॉलॉजी या सगळ्याची समजून घेतल्यानंतर काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात। खरं तर आज शिर्डीमध्ये मी आता इथे उभा आहे। थोड्याच वेळापूर्वी काही भाषणं झाली, जितेंद्र आव्हाडांनी भाषण केलं, शरद पवार उद्या बोलतील, पण महत्त्वाचं म्हणजे रोहित पवार त्यांचा हा जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यात त्यांचा मतदारसंघ आहे, असं असताना सुद्धा पहिल्या दिवशी या संपूर्ण कार्यक्रमाला ते उपस्थित नव्हते। सुप्रिया सुळेंनी माहिती दिली की ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बाहेर गावी गेले आहेत, तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड म्हटले की त्यांना कोरोना झालाय। जयंत पाटलांचे असंच एक वेगळं या संदर्भातलं वक्तव्य होतं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जिल्ह्यात कार्यक्रम असताना सुद्धा रोहित पवार या सगळ्याला अनुपस्थित होते आणि क्रोनॉलॉजीनुसार जर आपण गोष्टी समजून घेतल्या आता दोन गोष्टी स्पष्ट होतात। एक म्हणजे ज्यावेळी युवा संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली होती त्यावेळी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाची अशी कोणती तरी यात्रा निघते या संदर्भात त्यांना ते अनभिज्ञ होते आणि त्यांना विश्वासात घेतलेलं नव्हतं। रोहित पवारांनीही स्वतःच इनिशिएट करून यात्रा डिक्लेअर केली असं समोर आलं होतं, त्यामुळे या सगळ्या संघर्षाची ठिणगी त्याच वेळी पेटलेली होती। अर्थात दोन्ही नेते याच्यावरती स्पष्टीकरण देतील, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंतरच्या काळात संघर्ष यात्रा ज्यावेळी निघाली त्यावेळी त्याला शरद पवारांचा फोटो वापरण्यात आला, पण राष्ट्रवादीचे झेंडे आणि राष्ट्रवादीचं चिन्ह किंवा तो बॅनर वापरण्यात आलेला नव्हता। त्यामुळे ती यात्रा नाराजी गेल्या काही काळापासून आहे असंच दिसतंय आणि आता शिर्डी मधल्या शिबिराच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर आलेली आहे। ओंकार, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल। सुरू झालाय म्हणून ते या ठिकाणी अशी कुणाकडून केली जाते? तुमच्या विरोधात कोण आहे? माझे विरोधक कोण आहे? विरोधी पक्षात काही लोकांकडून केली जाते की अंतर्गत वाद आहे आणि त्यामुळे ते उपस्थित नाहीये, काही असं आहे का? मी गरीब माणूस आहे, माझा कोणाशी वाद होऊ शकत नाही। मी माझ्या पक्षाचं काम करतोय, जे बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे। रोहित पवार परदेशातनं लवकर येतील। आणि या सगळ्या चर्चेनंतर रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया। त्यांनी एक पोस्ट केलेली आहे, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्यानं शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चाही झालेली आहे, याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे। आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीनं लढू आणि जिंकू असं त्यांनी एक पोस्ट करत आपली कुठलीही नाराजी नसल्याचं समोर आणलेलं आहे।